उज्जैन रेल्वे स्टेशन आले. सर्वजण ट्रेनमधून खाली उतरले. आता आम्हाला जायचे होते महाकाल दर्शनासाठी. तर आम्ही टाटा मॅजिक ह्या गाडीमध्ये जायचे होते. तर सर्वांनी ग्रुप करून एकत्र येण्यास सांगितले. सर्वांनी ग्रुप करून एकत्र आले. चिंबळीचे जे 3 डबे होते त्या 3 डब्यांना सर्वत्र एकत्र आणले आणि ज्या काही सूचना होत्या त्या सूचना दिल्या. टाळ्या वाजून सर्वांचं स्वागत करण्यात आलं. 12 जणांचा ग्रुप करून एक टाटा मॅजिक बुक करण्यात आली होती. आम्ही सर्वजणांनी एक 12 जणांचा ग्रुप तयार केला आणि मग निघालो आम्ही आश्रमाकडे. आश्रमामध्ये पोहोचलो, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो आणि निघालो महाकालच्या दर्शनाला. जय महाकाल, जय महाकाल, जय महाकाल. सर्वप्रथम आम्ही घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन. त्यानंतर जगन्नाथ धाम यांचं दर्शन घेतलं आणि मग कालिका माता मंदिरात कालिका मातेच्या दर्शनासाठी गेलो. या मंदिराचे दर्शन झाल्यानंतर बाहेर हे भिंतीवर आपले जे नवस असतात ते भिंतीवर लिहितात आणि मग आपल्या मनातल्या सर्व काही ज्या इच्छा आपण भिंतीवर लिहितात ते नवस ह्या मंदिरात पूर्ण होतात असं ह्या ठिकाणी मानले जातं. त्यामुळे सर्व जणांनी ह्या भिंतीवरती ज्या काही आपल्या मनातल्या इच्छा असतात त्या लिहिलेल्या होत्या. ड्रायव्हरने आम्हाला जे काही मंदिर होते त्यांचं दर्शन घडविलं आणि आम्ही आलो आता काळभैरवनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी. येतो आले तर प्रचंड अशी गर्दी होती, पण आम्ही म्हंटलो आम्हाला दर्शन करूनच जायचं. आम्ही एक वेळाचं ठरवलं होतं की आपण जाऊया बाहेर, खूप गर्दी आहे, पण नाही, आपण आता काळभैरवनाथाच्या मंदिरात आलोय तर दर्शन करूनच जायचं म्हणून आम्ही तिथे थांबलो आणि 2 तास आम्ही बारीला लागलो आणि शेवट आम्ही काळभैरवनाथांचं दर्शन घेतलं. या ठिकाणी काळभैरवनाथ महाराजांना दारू अर्पण करण्यात येते. काळभैरवनाथ महाराजांचं मंदिर तर खरंच खूप सुंदर आणि आकर्षक आहे. आता आम्ही आलोय महाकालच्या दर्शनासाठी. तिथे आल्यानंतर तेथे सुद्धा प्रचंड गर्दी होती. संध्याकाळचे वाजले होते 7. जय महाकाल अशी गर्जना देतच रांगेत उभे होतो. पण तिथे गेल्यानंतर जी एनर्जी आहे ना ती खरंच सांगता येणार नाही, एवढी एनर्जी असते. महाकाल महाराजांचं डोळे भरून दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणाहून आपल्याला बाहेर येऊशीच वाटत नाही. महाकाल महाराजांचं डोळे भरून दर्शन घेतलं. दर्शन झाल्यानंतर कार्यालयामध्ये एक छानसे भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि त्या ठिकाणी सर्वांनी एक मिळून एवढी थंडी असताना सुद्धा टाळ्या वाजवत भजन म्हणत होते. सर्वांची थंडी पळून गेली आणि त्या ठिकाणी एक गुरिल्ला पण आला होता. तो पण इतका नाचत होता भारी की सर्वजण ची थंडीच पळून गेली. सर्वांनी भजनाचा भक्तिमय आनंद घेतला आणि त्या तालात नाचू सुद्धा लागले. एक बार सभी जरा महाराष्ट्र वाली आवाज में ऊपर हाथ, सभी के हाथ ऊपर सीधे सीधे, और जितनी ताकत है ना उतनी ताकत से जरा जोर से सभी को मिलकर गाना है. ऊपर हाथ करके. सुधीरभाऊ मुंगसे यांच्या नेतृत्वाखाली ही उज्जैन ट्रिप काढण्यात आली होती. या भक्तिमय वातावरणात भजनाचा आनंद घेत सुधीरभाऊ मुंगसे सुद्धा आमच्या सोबत नाचू लागले. उज्जैन महाकाल दर्शन ही ट्रिप खरंच खूप सुरक्षितरित्या आणि छान प्रकारे पार पडली. याचं सर्व श्रेय सुधीरभाऊ मुंगसे पाटील आणि यांची सर्व टीम यांना जातं. धन्यवाद.